विमाननगर लोहगाव प्रभागातून बापू पठारे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर त्यांच्या मुलाने सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या पठारे या दोघांनाही भाजपने उमेदवारी दिलेली आहे. तर येरवडा गांधीनगर आणि पुणे स्थानक जय जवान नगर या भागामधून संजय भोसले आणि त्यांच्या पत्नी अश्विनी भोसले हे दाम्पत्य सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहे. दुसरीकडे काँग्रेस नेते असलेले अविनाश बागवे आणि त्यांच्या पत्नी इंदिरा बागवे हे दोघही जण कासेवाडी डायस प्लांट या भागामधून काँग्रेसकडून रिंगणामध्ये आहेत. यासोबतच काही इंटरेस्टिंग जोड्या सुद्धा आहे. विशेषतः राजकारणामध्ये चुलता आणि पुतणे ही जोडी तर कायमच गाजते. त्यामुळे काका आणि पुतणे कोण कोण आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर कोरेगाव पार्क, घोरपडी, मुंढवा या भागामधून बंडू उर्फ सुनील गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभे आहेत, तर त्यांचा पुतणे असलेले उमेश गायकवाड हे भाजपकडून रिंगणात आहेत. यासोबतच या निवडणुकीमध्ये चुलते पुतणे हे वेगवेगळ्या प्रभागातून सुद्धा निवडून आलेले आहेत. यंदा मात्र त्यांना एकमेकांसमोर लढावं लागतंय. याच प्रभागातून हिमाली कांबळे ज्या भाजपच्या आहेत आणि सुमन कांबळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहे, ही नातेवाईकांची जोडी सुद्धा निवडणूक लढवताना दिसतीये. आता अजून एक इंटरेस्टिंग प्रभाग सांगते, जिथे दोनच उमेदवार आहेत. तर सनसिटी माणिकबाग हा भाग आहे. हा साधारणपणे सिंहगड रस्त्यावरती येतो आणि या प्रभागातून भाजपचे सचिन मोरे आणि काँग्रेसचे धनंजय पाटील हे दोघच उमेदवार आहे. याच प्रभागातल्या इतर दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत. तिथे भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे सर्वात कमी उमेदवार असलेली ही एकमेव लढाई आहे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, अजून कुठल्या कुठल्या जोड्या निवडणूक लढवणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता त्या जोड्यांमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, तर आई मुलगा अशा जोड्या सुद्धा यावेळेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. रत्नप्रभा जगताप आणि माजी महापौर असलेले प्रशांत जगताप हे काँग्रेसमधनं एका प्रभागामधनं निवडणूक लढवतात. यासोबतच राधिका गिरमे आणि निलेश गिरमे हे आई आणि मुलाची जोडी सुद्धा यावेळेस प्रभागातनं एकत्र निवडणूक लढवते. यासोबतच रवींद्र धंगेकर तुम्हाला माहिती असतील, काँग्रेसचे माजी खासदार होते आणि आता शिवसेनेमध्ये आहेत. तर त्यांच्या पत्नी या प्रभाग क्रमांक 23 मधून प्रतिभा धंगेकर या धनुष्यबाणावरती निवडणूक लढवत आहेत. तर त्यांचा मुलगा प्रणव धंगेकर हे प्रभाग क्रमांक 24 मधून निवडणूक लढवत आहेत. यासोबत भावाभावांची जोडी सुद्धा या राजकारणामध्ये दिसून येते. दीपक मानकर यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे माजी शहर प्रमुख होते दीपक मानकर, तर त्यांचे चिरंजीव हर्षवर्धन मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावरती उभे आहेत. तर दुसरे चिरंजीव राघवेंद्र बापू मानकर हे भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवत आहेत. यासोबतच प्रतीक कदम जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या घड्याळावरती उभे आहेत, तर प्रकाश कदम हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या घड्याळावरती उभे आहेत. ही सुद्धा बापलेकांची जोडी आहे. सोशल मीडियावरती फेमस असलेले शिवसेना उभाठाचे नेते असलेले वसंत मोरे आणि त्यांचा मुलगा रुपेश मोरे हे दोघं जण सुद्धा यावेळेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आता ह्याच्यापैकी कोण कोण जिंकतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अशीच एक इंटरेस्टिंग जोडी आहे, नातं वेगळं आहे आणि ते आहे नणंद भावजाईचं. अक्षदा गदादे या राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षातून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.